लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या जातेगाव येथील ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेल्या गावठाणातील जागेवर अनेक अतिक्रमणे झाले असून ती अतिक्रमण काढण्यात यावे, तसेच शासकीय घरकुलामध्ये गैरवापर झालेला असून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी 4 मार्च पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। मात्र संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपोषणस्थळी अद्याप फिरकले नाहीयेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की जातेगाव ग्रामपालिकेच्या मालकीच्या गावठाणातील जागेवर गावातील बऱ्याच लोकांनी बेकायदेशीरपणे घराचे तसेच दुकानाचे बांधकाम करून ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले आहे। याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्यात आलेली नाहीत। तसेच गावातील घरकुलांचे प्रकरण मंजूर झाले असून लोकांना घरकुल बांधण्यासाठी अतिक्रमणामुळे जागा उपलब्ध होत नाहीये। बऱ्याच लोकांनी तर शासकीय घरकुलाचा लाभ घेऊन शासकीय घरकुल हे भाडे तत्वावर दिलेले आहे, तर घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी सदरचे घरकुल टाकली आहेत, त्याची चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन जातेगाव येथील कडुबा कचरू महाले यांनी 28 फेब्रुवारी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। परंतु गिधाडाच्या कातड्याच्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी अर्जाची कुठलीही दखल न घेतल्याने शेवटी दिनांक 4 मार्च 2025 रोजी उपोषण सुरू केले आहे। जातेगाव ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी यांनी उपोषणस्थळी भेट दिली, परंतु उपोषणकर्ते कडुबा महाले यांना त्यांनी अतिक्रमणाबाबत आणि घरकुलाबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली। जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीतील घरकुलाबाबत झालेल्या गैरव्यवहाराबाबत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात न बोलवता व प्रत्यक्षात त्या घरकुलामध्ये कोण राहतं याची चौकशी न करता पंचनामा न करता वेळकाढूपणा करत आहे। जोपर्यंत खात्रीशीर लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार कडुबा महाले यांनी केला आहे। उपोषणाबद्दल सपोर्ट करा। हॅलो नमस्ते, मी बोलते मन्नत किन्नर जातेगाववरून। मी राहणारे बोलटाणमध्ये राहते। मी आलेले उपोषणला इथं जातेगावमध्ये हे चालू आहे आमचा। तुम्ही सगळं आम्हाला सपोर्ट करा, खूप आम्हाला इकडे या, आमच्यासोबत राहा, सपोर्ट करा, आम्हाला आमची मदत करा। आम्ही याच्यामध्ये बसेले, कशामध्ये उपोषणमध्ये बसेला आहे, आम्ही सगळे बसेला आहे। मी राहणारी बोलटाणवरून मन्नत किन्नर बोलत आहे। मी कडुबा कचरू महाले, राहणार जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक। आज मी ते जे आमरण उपोषण करत आहे इथं या ग्रामपंचायतचं गावाकडं अतिशय दुर्लक्ष आहे। कारण या गावामध्ये ग्रामपंचायतीची जी गावठाणाची जागा आहे तिथं लोकांनी अतिक्रमण करून विविध आपले धंदे थाटलेले आहे आणि त्याचप्रमाणे जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेजवळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे व तिथे सर्रास आपले व्यावसायिकांनी आपले दुकान थाटलेले आहे। त्यानंतर ह्या गावामध्ये जे शासकीय घरकुलं मिळालेले आहे त्या शासकीय घरकुलाचा अतिशय गैरव्यवहार झालेला आहे। कोणी लोकांनी लाभ घेऊन तिथे भाडे करून टाकलेले आहे, तर कोणी बॉन्डवर ते खरेदी विक्री केलेली आहे, तर काही लोकांनी भाडेतत्वावर दिलेले आहे, तर काही लोकांना ग्रामपंचायत मिळकतीवर इन्व्हेस्टमेंट करून पक्के घरं बांधलेले, परंतु त्याचा ग्रामपंचायतीला कुठलाही फायदा नाही व ते 8 नंबरला घेतलेले व त्या मिळकतीचा ग्रामपंचायतीला कुठलाही कर वसूल करत नाही। त्याच्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी म्हणून आज मी ते उपोषण करत आहे। चौकशी सखोल न केल्यास, अतिक्रमण न काढल्यास माझं उपोषण याच्यानंतरही कंटिन्यू राहील। बघू आज ग्रामपालिका मला काय उत्तर देते। मला जर समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं तर माझं उपोषण हे कंटिन्यू चालू राहणार। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.